तर आज आहे नवरात्रीतील विशिष्ट दिवस, कारण आज आहे ललिता पंचमी आणि ललिता पंचमीच्या दिवशी आदिशक्तीचं एक नाही तर दोन म्हणजे स्कंदमाता आणि ललिता ह्या रूपाचे पूजन केले जाते. नमस्कार, मी प्रियंका, तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तारकासूर राक्षसाला असे वरदान होते की त्याचा वध महादेव आणि पार्वतीचा मोठा पुत्र कार्तिकेय म्हणजे स्कंद याच्या हातून होईल. तर त्याला प्रशिक्षण देण्यासाठी पार्वतीने स्कंदमाता हे रूप धारण केले आणि त्याला प्रशिक्षण देऊ लागली. प्रशिक्षणानंतर तारकासुराचा कार्तिकेयने वध केला आणि त्यानंतर पार्वतीच्या ह्या रूपाला आपण स्कंदमाता ह्या नावाने ओळखतो. ललिता म्हणजे आकर्षक. कामदेवाच्या वधानंतर त्या राखेतून एक भंडासूर नावाचा राक्षस प्रकट झाला आणि तो समस्त देवी देवतांना त्रास देऊ लागला. त्यावेळी आदिशक्तीचं एक रूप अग्नीतून प्रकट झालं, जिला आपण ललिता ह्या नावाने ओळखतो. आणि ह्या ललिता देवीने अश्विन महिन्यात 4 दिवस भंडासुरासोबत युद्ध केले आणि 5व्या दिवशी त्याचा वध केला, ज्याला आपण ललिता पंचमी ह्या नावाने ओळखतो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ललिता पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, तर दक्षिणमध्ये याच देवीला चंडी या नावाने ओळखतात. शुभ नवरात्री.